नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारतीय समाजामध्ये महिलांचं सक्षमीकरण एक महत्त्वाचा विषय आहे। ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजना हे राबवत असतं। अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच महिलांसाठी पीठगिरणी योजना। या योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। केंद्र सरकारने या योजनेमागे एक स्पष्ट दृष्टिकोन ठेवलेला आहे। खेड्यापाड्यातील महिलांना रोजगाराची संधी मिळावी आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, हा या मागचा मुख्य हेतू आहे। पीठगिरणी हा एक असा व्यवसाय आहे जो अगदी घर बसल्या करता येतो आणि त्यातून नियमित उत्पन्न देखील तुम्हाला मिळू शकतं। विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 100% अनुदान हे देण्यात येणार आहे। तर चला या संदर्भातली काय पात्रता आहे ते जाणून घेऊ। यासाठी वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष असणं गरजेचं आहे। त्यानंतर शैक्षणिक पात्रता यासाठी अर्जदार महिला किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्यानंतर लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे। जर या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र सादर करावी लागतील। त्यामध्ये नमुन्याचा अर्ज, हा नमुन्याचा अर्ज तुम्हाला सुविधा केंद्रामध्ये मिळेल। आधार कार्डची छायांकित प्रत, शैक्षणिक प्रमाणपत्र, त्यानंतर कुटुंबाचा 7/12 उतारा किंवा 8अ चा उतारा, उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदार यांच्याकडनं घेतलेला असावा। त्यानंतर बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत आणि वीज बिलाची प्रत। मित्रांनो, आता या योजनेचे काय फायदे आहेत तेही पहा। यासाठी महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते, नियमित उत्पन्नाचं साधन देखील मिळते आणि कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्यास मदत देखील होते। आता यामध्ये तुम्हाला ग्राहकांशी थेट संपर्क वाढवता येतो आणि व्यवसाय वाढीची फार मोठी संधी तुम्हाला इथे मिळते। आता यासाठी तुम्ही अर्ज कराल तरी कुठे आणि कसा? यासाठी तुम्हाला जवळच्याच तुमच्या सुविधा केंद्रामध्ये जाऊन संपर्क साधणं आवश्यक आहे। त्यानंतर ते ऑनलाईन तुमची नोंदणी करतील, आवश्यक माहिती भरून कागदपत्र स्कॅन करून अपलोड करतील आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्याकडनं अर्जाची प्रिंट ही काढून ठेवा। आता तुमचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागाकडनं त्याची छाननी केली जाईल, पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांना पीठगिरणी खरेदीसाठी अनुदान मंजूर केलं जाईल। गिरणी स्थापनेसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देखील यामध्ये दिलं जाणार आहे। यासाठी महिलांची पीठगिरणी योजना ही केवळ एक व्यावसायिक संधी नाही, तर ती महिलांच्या सर्वांगीण विकासाची पायवाट आहे। या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते। त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास देखील मदत होते। अशा योजनांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल आणि महिला सक्षमीकरणाचं ध्येय साध्य होण्यास हातभार लागेल। शासनानं राबवलेल्या या योजनेमुळे महिलांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची आज संधी मिळते। पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या आर्थिक प्रगतीसोबतच समाजाच्या विकासामध्ये देखील योगदान द्यावं अशी सरकारची अपेक्षा असल्याचं आता वाणिज्य मंत्रालयाकडनं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।